मला आईस्क्रीम देतोय घेऊन आलेला आहे ना, माझ्यासाठी आहे. थँक्यू. मला वाटलं स्टॅच्यू झालीस की काय. हे बघा एवढे आईस्क्रीम घेऊन आलेत पार्टी. हे एवढे सारे आईस्क्रीम आणलेत. आईस्क्रीम पार्टी आहे आज वहिनींकडून. बघूया. या दोघांनी आम्हाला आईस्क्रीम पार्टी दिली आहे. जर तुम्हाला पण पार्ट्या अशा करायच्या असतील ना तर नक्की या इकडे. संपलेला आहे. हाय हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी दुपारची व्हिडिओ स्टार्ट केली आहे. तर आता आपण जातोय चांदोरला. म्हणजे थोडंसं सामान आहे वहिनींचं, तर ते तनूच्या घरी म्हणजे चांदोरला नेऊन देते. आता बघ टेम्पोने जाणार आहेत. आपला प्रवास बघू कसा होतो का. हे लोक निघालेत. हे दादा आता निघू या टेम्पोने. आता दुकानात थोडस सामान आहे ते घेऊ आणि जाऊ. टेम्पो मध्ये जमत नाहीये, छोटा आहे त्याच्यामुळे. आणि हे दादा धावतात बघा, धावतात बघा. चलो. काय ते दुकान. आता त्याच्यात थोडस सामान आहे ते घेऊन बघा सामान. हा हा शिरंबारवाडी सर्व सामान घेऊन आता आम्ही निघालोय. खूप मज्जा वाटते टेम्पोतनं जायला. व्हेरी नाईस. 4 वाजता तरी पाणी द्या. हॅलो. आमच्या बाजूला राहतात शेजारी शेजारी पक्के शेजारी. हो थांबा. तर दादा इकडे चाललेत थंड काहीतरी घ्यायला. बघू. हे दुकान मी मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलंय तेच आहे. आपलं थंडा लावतच नाही. गरमी वाढली आहे त्याच्यामुळे थंडगार आणलेलं आहे दादानी. पार्टी छोटीशी आणि माझ्यासाठी मँगो, बाकीच्यांसाठी ऑरेंज. या कोकण बघायला. आणि अपॉइंटमेंट सुद्धा देईन त्यांची. नक्की विजिट करा आणि त्यांना भेटा आपल्या रत्नागिरीमध्ये. इकडे साईबाबांचं मंदिर आहे पण आता लांब आहे त्याच्यामुळे. बंगला आमच्या इथला बघू शकताय. कोण राहत नाही ते असल्यामुळे. असं तुम्हाला खरोखर वाटतं का नक्की सांगा कमेंट मध्ये. हा खूप डेंजरस टर्न आहे पावसला. इकडे खाली जातो तो पावसला आणि गडचा चांदोरला जातो. म्हणजे तिकडेच सापुताळे वगैरे
सगळं डेंजर टर्न. हे आहेत चिऱ्याच्या खाणी आहेत बऱ्याच, बघू शकतो. हा कृष्णाई बंगला आहे. या बंगल्याला दाखवण्याचं कारण एकच आहे की त्यांनी शून्य रुपयामध्ये वरती आलेले आहेत त्या, म्हणजे दूध विकून खूप मेहनत केलेली आहे. हा चांदोरातला रस्ता बघा, काम केलं नाही आहे, खूप ओबडतोबड रस्ता आहे. ह्या दमला आता, या बसलाय आणि या उभा राहिलाय. हे बघा मेन होम मिनिस्टर दादांचे, आणि हे प्राईम मिनिस्टर. पण गावात शिरलेलो आहोत. हा असं चांदोर गाव आहे. आपल्याला खालती जायचं. ते आजी बसली आहे. रोड बघा, आणि आता पुढे उतार आहे, उतारच चालू झालाय. इकडे असे मस्त गावात आल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो, छान वाटतं. मस्त अशी गावाकडची वाट, रस्ता, घरे, झाडं मस्त. हा सगळ्यात मोठा उतार आहे. शेती गावात बघा, बायका लेडीज असतात त्या अशा मोळी आणतात भारी लाकडाच्या. अशा प्रकारे गावात कामं केली जातात, मेहनती असतात. घ्या हो, मावशीबाई आलेले आहेत. ही तनूची मम्मी आहे, आणि इकडे त्यांचं घर असेल आय थिंक. बघू आपण, वरती आहे थोडंसं, बघूया कुठे. आम्ही आलो इकडे, टेम्पो थांबला, सामान उतरवू, त्याच्यानंतर काय दाखव. हा हे बघा, उपनिसाचं झाड आहे. तुमच्या गावात याला काय म्हणतात ते सांगा नक्कीच कमेंटद्वारे. हे बघा, हिचा संसार घेऊन चालली. आता बघू इथून किती लांब आहे ते घर. ही तनूची आजी. ओके, काय गो दीपा, पुढे चल. दीपा काय, दीपा बहिणीच्या घरात आल्यावर काय फॉर्म मध्ये आहेत सगळे. हे आहे तनूचं घर. तनू हे तुझं घर ना? कसं वाटतंय तुला बऱ्याच दिवसानंतर आल्यावर? आय फील काय सांगू तुला. बघ माऊ इकडे चूल पण आहे. ही चूल आहे, इकडे लाकडं, आणि असं मस्त असं घर आहे. आता हे होतं ते आपलं मागचं दार, आणि आता इकडून हे लोक फ्रीज आणतायत. इकडून पुढच्या साईडला आपण जाऊया. फोडलास ना? ही अशी घर आहे तिकडे मस्त. हे बघा इकडे बैल सुद्धा आहे, बघू आपण. हे बघा इकडे आमचे बैल सुद्धा आहेत, आणि हे पुढचं दार आहे असं. हा तांबडा आहे तो तांबू, तो व्हाईट आहे तो कस्तूर, त्याचं नाव मला माहित नाही. हे बघा इकडे बट मोगऱ्याचं झाड आहे, मस्त वास येतो याला. इकडे पण वरती खूप मोठा परिसर आहे, छान छान झाड आहेत.
थंडावा आहे मस्तपैकी. इथून असं छोटासा पूल आहे आणि मस्त तिकडे तुम्हाला दिसत असतील खालच्या घरी साठ घातलेली आंब्यापासून फणसापासून बनवतात अशी फळं बघा. तेवढी मोठी आहे ती. हा सगळा परसव कोंबडी आमची आहे. सो आता आपल्याला दादा बोलवतायत, तिथे आपण जातोय. ते आय थिंक फणस काढतायत. तर बघू. हे बघा फणस पण दाखवते तुम्हाला. दिसत नाही ते. जरासं वरती गेलं ना, इथून थोडं वरती गेलं की आमची परसव आहे, म्हणजे अजून एक बाग छोटीशी. ओके. आणि हे एक झाड परसव. हे ते तू मोठा फणस लांब असतो तो सांगत होतीस तोच ना? धरत नाही. इथून पण वाटतं खाली जायला. चौकाच काजू. मी चढू काजूवर? हे इलायती काजूचं झाड. जाऊ का? फणस खाली घ्यायचे म्हणून नाही जात. अशा प्रकारे दादाने इकडे पिक्का फणस खाली दिलाय. आता तनू त्याला रशीने बांधून पाठवलाय, त्याच्यामुळे तो सोडून आता हा फणस आहे. हे मोठी आई आहेत, मोठी मम्मा. चाय आणलेली आता घ्या चहा. एक दीड तास जाऊ दे म्हणाला. हे पालकर इथे बसलेत मस्त चहा पितात बसून आणि आम्ही इकडे पाहुणी कामं करतो वगैरे सगळी झाली आहेत. फणस वगैरे काढून चहा पिऊन आणि सगळे मस्त इथे बसलोय. असं वाटतच नाही की आम्ही शेजारी शेजारी राहतो. आम्ही रिलेटिव्ह आहोत आणि एकाच घरामध्ये राहतो असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला पण तेच वाटतंय. होय आतमध्ये चल. सो आता आम्ही इथून निघालोय, निघतोय घरी जायला. घरी जा तू, मी येत नाही जा. तुम्ही पण यायचंय. हो जाऊ दे त्याला लगेच. चला हो ताई. बाय बाय. बाय बाय. चलो मी तुम्हाला विहीर दाखवते, पूर्ण यांच्या वाडीची विहीर ही बघा. मस्त अशी विहीर आहे, रोड टच. आणि ह्याचं पाणी पूर्ण गावाला जातं, वाडीला. येस. तर निघालोय आम्ही फणस वगैरे घेऊन. नवीन बांधकाम चालू आहे. मंदिर बघा इकडे. हे आमचं मंदिर आणि हे ना त्यांचं मंदिर, म्हणजे दुसऱ्या वाडी. आमच्या इकडच्या इकडे येत ना, इकडच्या इकडे येत नाही. सर्वजण बसलोय आम्ही. ज्यांना ज्यांना झाले त्यांनी 2 बोटं वरती करा. ज्यांना ज्यांना नाही झालेलं मेरे पास मैं रहूंगा. आता आम्ही पोहोचलोय घरी आणि दादांची चप्पल पडले, ते आणायला गेले तिकडे. पोहोचलोय आम्ही घराच्या इथे. हाय, मी पिशव्या देते, घ्या आता. हिला उतरायचं मन नाही. घ्या ना कोणीतरी. द्या ना हो. तू सांग मला. मी आणलेला फणस खातोय. अरे तुझ्या. अरे मला विचार कर. अरे नको ना दादा असं करू. नको करू, मी तुला सांगतो. मजा नाही येत खाण्याची. सारखं मी इथेच एंड करते. आजचा दिवस सुद्धा संपलेला आहे.
तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आम्ही जे फिरायला गेलेलो तिकडचं प्लेस तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा. गावाकडची मजा वेगळीच असते. आणि आता मी जाणार आहे, उद्या जॅकच्या मित्राचं लग्न आहे, तर आज आम्ही जाणार आहे हळदीला, तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवेन. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. नवीन असाल व्हिडिओवर तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलं त्याला प्रेस करायलाही विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यामुळे आपल्या चॅनलवर असेच प्रेम करा, आमच्यावर असेच प्रेम करा, सपोर्ट करा. सो